पुढं काय चालू आहे आज? आज होय. आज काहीतरी मला पौष्टिक आणि झटपट होणार हवंय. का बरं? कारण कारण की आहे ना, राणाला एकतर कणकणी आली आणि त्याला काही खायला नकोय, म्हणजे त्याला चपाती वगैरे त्याला काहीच खायचं नाहीये. तर म्हटलं छान झटपट तयार होणारा नाश्ता, तोही चविष्ट, खमंग आणि पौष्टिक असं काहीतरी करायचा प्रयत्न चालू आहे. तर अर्थातच पालक मुलांना तर काय नकोच वाटतो, तर त्यामुळे मी पालक असा एकदम बारीक चिरून घेते, जसं की काही याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे. तर काही नाही, सांगू का, इथं मी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे 2 कप, अगोदरच चाळून घेतलेले. आता याच्यामध्येच आपण ही अर्थातच चिरून घेतलेला पालक टाकून घेऊयात. पालक अगदी थोडाच घेतलेला आहे, असं मुठभर वगैरे भरेल एवढा. आणि याच्यामध्ये 2 मोठे चमचे टेबलस्पून बेसन पीठ, कारण की बाजरीचं पीठ असं थोडंसं ठिसार असतं ना, तर मग त्याला कॉम्बिनेशन ते जुळून यावं बाइंडिंगसाठी आपण हे पीठ वापरलेलं आहे. आता आपली स्पेशल अशी ही धना पावडर 1 मोठा चमचा. तसं बघायला गेलं तर फक्त धना पावडरच नाही आहे, तर इथं तुम्ही आपले बघू शकता अनेक प्रकारचे मसाले आहेत. सोलापुरी काळं तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर, शाही गरम मसाला, अस्सल म्हणजे याच्यामध्ये सगळे प्युअर खडे मसाले वापरलेत बरं का. तर स्पेशल असा हा शाही गरम मसाला आहे, सोबतच सोलापुरी शेंगदाणा चटणी, आणि याच्यामध्ये मी टाकत आहे ती म्हणजे ही डंक्यावरती तयार केलेली लसणाची लाल चटणी. तर हे सगळे मसाले आहेत ना, तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता, तेही फ्री शिपिंगमध्ये. त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे ना, त्याला फक्त हाय करा. आता ही लाल चटणी चवीनुसार टाकायची आहे बरं का, की तुम्हाला कितपत हे तिखट हवंय. कारण की लाल चटणीबरोबरच याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची बारीक, एकदम बारीक अशी चिरून घेतलेली, ती देखील टाकून घेतलेली आहे. आणि हळद अगदी थोडीशी, अर्धा चमचा जिरा पावडर, आणि ओवा आपल्याला अशा पद्धतीनं हातावरती क्रश करून टाकायचा आहे. 2 चिमट हिंग, आणि तयार केलेली पेस्ट असेल तर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, आणि नाही टाकली तरीही चालेल. आणि चवीपुरतं मीठ. आता काय करायचं माहिती आहे का, अगोदर आहे ना फक्त हाताने हे असं एकत्रित करून घ्यायचं, पाणी लगेच टाकायची गडबड करायची नाही. अगोदर आहे ना हे कोरडे मसालेच आपण सगळीकडे व्यवस्थित असे पसरवून घेणार आहोत. आणि याच्यावरती तीळ मगाशी टाकायचे राहिले होते, तर भाजून घेतलेले तीळ 1 मोठा चमचा, याच्यामुळे छान अशा या पुऱ्या दिसतात. सोबतच तिळामुळे शरीराला उष्णता आणि एनर्जी मिळते, त्यामुळे मी याच्यामध्ये तीळ टाकलेले. आणि आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे हे पीठ तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीनं चांगलं घट्टसर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे, ज्वारी असू देत नाहीतर बाजरी, त्याचा गुणधर्म काय असतो, हे मळून ठेवलं आणि जसा जसा वेळ जाईल तसं हे थोडंसं पातळसर किंवा सैलसर होत जातं. तर त्याच्यामुळे सुरुवातीला मळताना हे आपण थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला काही रेस्टला वगैरे ठेवायची आवश्यकता नाही आहे, आपण लगेच करायला घेणार आहोत. आता काय करायचं आहे, या पिठातला असा एक उंडा काढून घेऊयात, आणि हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आणि हे लाटत असताना आपल्याला खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, अशा पद्धतीचं हे मध्यम ठेवायची आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, ह्याला ह्या अशा चिरण्या येतात, तर त्याच्यामुळेच आपण छोटा उंडा घेतला नव्हता, घेतानाच थोडासा मोठा उंडा घेतला होता. आणि आता आपण याची अशा पद्धतीनं पुरी काढून घेणार आहोत. तेल मध्यम गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण ही पुरी सोडून घेऊया. ही पुरी तळत असताना आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती तळायची आहे. खूप जास्त हाय फ्लेमवरतीही तळायची नाही, नाहीतर मग ती पटकन तळली जाईल आणि थोडीशी कडक होईल. बाजरी हा जो पदार्थ आहे ना, किंवा हे जे धान्य आहे ना, ते शक्यतो आपण थंडीच्या दिवसामध्ये जास्त खातो, कारण की ते शरीराला उष्णता देणारं असतं. आणि हे खरंच जास्त चविष्ट असते बरं का. आपली चपाती असू देत किंवा रोजची आपली जी ज्वारीची भाकरी असते ना, त्याच्यापेक्षा बाजरीची भाकरी जास्त चविष्ट लागते. त्याच्यामुळे या पुऱ्यासुद्धा तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा, अतिशय उत्कृष्ट अशा चवीच्या होतात. आणि एखाद्या माणसाला थोडीशी कणकणी आली असेल किंवा काही खायची इच्छा नसेल, तोंडाला चव नसेल, तोंड कडवट पडलं असेल, तर ही पुरी त्यांना नक्की खायला द्या, त्यांचं तोंड छान मस्त खमंग होईल. तर इथे तुम्ही बघू शकता,
पुऱ्या व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या काढून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं अगदी माशाच्या पक्षाच्या सारख्या आपल्या या पुऱ्या दिसत आहेत. सगळ्यात शेवटची जी चपाती होती ना ती मी गोल करत बसण्यापेक्षा त्याचे गोल काढले आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो अशाच पद्धतीनं मी तळून घेतलेला आहे. आणि आपल्या ज्या मेन पुऱ्या आहेत त्या तुम्ही इथं बघू शकता. अप्रतिम असा पद्धतीचा रंग आलेला आहे आणि खूपच सुंदर, मस्त, खुसखुशीत आणि खरपूस अशा या तयार झालेल्या आहेत. भारी दिसत आहेत ना या. आणि आपण एक तोडून बघूयात. हे बघा, छान मस्त अशा टम्म आपल्या पुरीसारखी फुगत नाही, पण असं तुम्ही याला पापुंद्रा वगैरे याचा बघू शकता. आणि हा देखील छान मस्त कुरकुरीत अशा पद्धतीचा होतो. इकडे बघा, मी माझ्या रानूसाठी हा पक्षी तयार केलाय. आणि रानू काय खाणार आहे? रानू हा, दरवर खाऊन बघ. हा, खाऊन बघ. गरम आहे, थोडस गरम असतं बाबू ते. अरे ते आपल्या पोटात गेल्यानंतर दुसऱ्या पक्षाला येतं बघ. हा, तू खाऊन सांग तिकडं बर कसं झालंय, सांग बर सगळ्यांना. गरम आहे? हा, ती ती खाऊन बघ की. थांब मी चारते तुला. हो, गार करून. हा, कुरकुरीत वाजते काय? कुरकुरीत लागते ना रानू? आवडलं का तुला? तुम्ही सुद्धा जेव्हा कुठली म्हणजे आपली रेग्युलरची पुरी असू देत किंवा अशा पद्धतीचं काही तळणीचं करता जे की आपल्याला छाप टाकून करायचे असतात, तेव्हा सगळ्यात शेवटच्या चपातीचे हे असेच पक्षी काढता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या राणाला तर ही रेसिपी खूप आवडलेली आहे. ते तुम्ही सुद्धा पाहिलं, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.